कल्पना करा, समोर आकाशात 6 शत्रू विमानं, खाली बॉम्बफेक सुरू असलेला श्रीनगर हवाई तळ आणि रनवेवरती उभा आहे फक्त एक तरुण पायलट, वय अवघा 28 वर्ष. मागे हटण्याचा पर्याय होता, पण त्याने निवडला फक्त कर्तव्याचा मार्ग. त्या दिवशी 14 डिसेंबर 1971 रोजी आकाशात फक्त लढाई झाली नाही, शौर्याचा इतिहास लिहिला गेला. तो पायलट होता फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो, भारतीय हवाई दलाचा असा योद्धा ज्याने एकट्याने शत्रूला थांबवलं आणि अमर झाला. नमस्कार. अशाच प्रेरणादायी कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही स्फूर्तिदायक प्रेरणादायक माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान श्रीनगर हवाई तळाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या एकमेव कामगिरीबद्दल भारतीय हवाई दलाचे अधिकारी फ्लाइंग ऑफिसर्स निर्मलजीत सिंग सेखो PVC 17 जुलै 1945 ते 14 डिसेंबर 1971 यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना देण्यात आला. भारतीय हवाई दलाचे ते एकमेव सदस्य आहेत ज्यांना असा सन्मान मिळाला आहे. निर्मलजीत सिंग सेखो यांचा जन्म 17 जुलै 1945 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील इस्वाल दाखा या गावात झाला. ते MWO मानद फ्लाइंग लेफ्टनंट तरलोक सिंग सेखो यांचे पुत्र होते. 4 जून 1967 रोजी त्यांना भारतीय हवाई दलात पायलट अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ते भारतीय हवाई दलाच्या क्रमांक 18 स्क्वॅड्रॉन द फ्लाइंग बुलेट्समध्ये श्रीनगर येथील फोलँड गॅनट लढाऊ विमान उडवत होते. 14 डिसेंबर 1971 रोजी श्रीनगर एअरफील्डवरती पाकिस्तानी हवाई दलाच्या पेशावर बेसवरून 26 स्क्वॅड्रनच्या 6 F-86 विमानांनी हल्ला केला. त्यावेळी फ्लाइंग ऑफिसर सेखोन सज्जेवरती होते. पहिल्या विमानानं हल्ला होताच सेखोनने 2 गॅनट फॉर्मेशनमध्ये क्रमांक 2 म्हणून उड्डाण केले. फ्लाईट लेफ्टनंट घुमन यांच्या नेतृत्वाखाली पहिले बॉम्ब धावपट्टीवरती पडत असताना मागील गॅनेटने उडवलेल्या धुळीमुळे सेखोनने बॉम्बस्फोटानंतर पुन्हा तयार होणाऱ्या पहिल्या सेबर जोडीला बाहेर काढण्यात वेळ वाया घालवला नाही. गॅनट लीडर फ्लाईट लेफ्टनंट घुमन टेक ऑफनंतर लगेच त्यांच्या विंगमनसह दृष्टी गमावून बसले. त्यामुळे सेखोनला गोंधळ हाताळावा लागला. त्यानंतर झालेल्या हवाई युद्धात सेखोनने एका सेबरवरती थेट प्रहार केला आणि दुसऱ्याला आग लावली. नंतरचा सेबर धुराच्या लोटात राजौरीकडे जाताना दिसला. सेखोनचा मार लागल्यानंतर त्याला तळावरती परत जाण्याचा सल्ला देण्यात आला. तो काही काळ सरळ पंखाच्या पातळीवरती उडत राहिला. नंतर उलटा झाला, खाली कोसळला, कदाचित नियंत्रण यंत्रणेच्या बिघाडामुळे. त्याने शेवटच्या क्षणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, जो यशस्वी झाला नाही, कारण त्याचा छत उडताना दिसला. तळापासून काही मैलांवरती श्रीनगर शहरापासून तळाकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका दरीत गॅनेटचा अवशेष सापडला. लष्कर आणि हवाई दलाच्या अनेक शोध प्रयत्नांनंतरही त्याचे लढाऊ विमान जिथे पडले त्या डोंगराळ प्रदेशामुळे त्याचा मृतदेह कधीच सापडला नाही. ज्यामुळे त्यांची पत्नी आणि त्यांचे कुटुंब निराश झाले. फ्लाइंग ऑफिसर सेखोन यांनी एका 6च्या फरकाने दाखवलेले शौर्य, उड्डाण कौशल्य आणि दृढनिश्चय यामुळे त्यांना
भारताचे सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पदक परमवीर चक्र मिळाले. निर्मलजीत सिंग सेखोन यांना त्यांच्या शौर्यासाठी स्मरणात ठेवले जाते आणि पंजाबमधील अनेक शहरांमध्ये त्यांचे पुतळेही उभारण्यात आले आहेत. 1985मध्ये बांधलेल्या एका मरीन टँकरचे नाव फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन PVC असे ठेवण्यात आले. लुधियानाच्या जिल्हा न्यायालयात अगदी योग्य वेळी ते समराला चौक लुधियाना येथे होते. ध्वजस्तंभाशेजारी असलेल्या प्रांगणात निर्मलजीत सिंग सेखोन यांना श्रद्धांजली म्हणून एक पुतळा उभारण्यात आला. एक निवृत्त फोलँड गॅनट फायटर स्मारकाचा भाग आहे आणि तो गेट गार्डियन म्हणून काम करतो. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन यांनी केवळ 28 वर्षाचे असताना देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आणि परमवीर चक्र मिळवणारे ते एकमेव हवाई दलाचे पायलट आहेत. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन हे श्रीनगर येथे असलेल्या गॅनेट डिसेचमेंटचे पायलट होते, जे पाकिस्तानी हवाई हल्ल्यापासून खोऱ्याच्या हवाई संरक्षणासाठी तैनात होते. युद्ध सुरू झाल्यापासूनच त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी विमानांचा शौर्य आणि दृढनिश्चयाने सामना केला आणि गॅनट विमानाची उच्च प्रतिष्ठा राखली. 14 डिसेंबर 1971 रोजी श्रीनगर एअरफील्डवरती शत्रूच्या सेबर विमानांच्या लाटेने हल्ला केला. फ्लाइंग ऑफिसर सेखोन त्यावेळी सज्ज ड्युटीवरती होते. तथापि ताबडतोब शत्रूंची 6 विमाने वर होती आणि त्यांनी एअरफील्डवरती बॉम्बफेक आणि हल्ला सुरू केला. या हल्ल्यादरम्यान उड्डाण घेण्याचा प्रयत्न करण्याच्या प्राणघातक धोक्याला न जुमानता फ्लाइंग ऑफिसर सेखोनने उड्डाण केले आणि ताबडतोब हल्ला करणाऱ्या सेबरच्या जोडीला गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या लढाईमध्ये त्याने एका विमानावरती हल्ला केला आणि दुसऱ्या विमानाचे नुकसान केले. तोपर्यंत दुसरे सेबर विमान त्यांच्या कठीण परिस्थितीत असलेल्या साथीदारांच्या मदतीला आले आणि फ्लाइंग ऑफिसर सेखोनचे गॅनेट पुन्हा एकदा मागे पडले. यावेळी 4च्या तुलनेत एकाने एकटे असूनही फ्लाइंग ऑफिसर सेखोन यांनी शत्रूशी असमान लढाई केली. त्यानंतर झाडाच्या उंचावर झालेल्या लढाईमध्ये त्यांनी जवळजवळ स्वतःचे रक्षण केले, परंतु अखेर संख्येच्या प्रचंड वजनामुळे ते पराभूत झाले. त्यांचे विमान एका सेबरच्या गोळीबारात पाडले गेले आणि ते मारले गेले. निश्चितच मृत्यूला तोंड देताना फ्लाइंग ऑफिसर सेखोन यांनी दाखवलेले उदात्त शौर्य, सर्वोच्च शौर्य, उड्डाण कौशल्य आणि कर्तव्याच्या पलीकडे जाणाऱ्या दृढनिश्चयाने हवाई दलाच्या परंपरेमध्ये नवीन उंची गाठली गेली. त्या दिवशी सेखो यांचं विमान जमिनीवरती कोसळलं, पण त्यांचं शौर्य कधीच कोसळलं नाही. त्यांचा मृतदेह सापडला नाही, पण त्यांचं नाव भारताच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. एकटा पायलट, 6 शत्रू विमानं आणि तरीही मागे न हटलेला योद्धा, हीच आहे परमवीर चक्राची खरी ओळख. आजही श्रीनगरच्या आकाशाकडे पाहिलं तर असं वाटतं त्या ढगांमध्ये अजूनही एक गॅनेट उडत आहे आणि एक आवाज घुमतो आहे, भारत माता की जय. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो, तुम्ही केवळ एक पायलट नव्हतात, तर तुम्ही भारताच्या आकाशातला एक अमर तारा आहात. जय हिंद.